नमस्कार सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे द इन्स्पायर्ड स्टोरीमध्ये. तर आज आपल्यासोबत वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट आणि एसेन्शियल एन जी ओ ऑफ महाराष्ट्र ECAच्या चेअरपर्सन आहेत मिसेस विनीता दाते मॅम. सो आज आपण बरंच काही मला असं वाटतं आपण जाणून घेणार आहोत व्हॉट इज ECA अँड व्हॉट इज द बेसिक idea of ECA, how you started this NGO. We are going to talk in every detail. We are going to get every detail, and if anyone is interested, so just contact me and we'll get you in ECA. So I'll just introduce Mrs. Vinita Date ma'am. थँक्यू आणि मला तुमच्या प्रोग्राममध्ये इन्व्हाइट केल्याबद्दल इन्स्पिरेशन इन्स्पायर्ड स्टोरीसाठी थँक्यू व्हेरी मच. आणि मी तुम्हाला ECAबद्दल सांगणारच आहे सगळं, आणि जे काय तुमचे प्रश्न असतील ते तुम्ही विचारा. आणि ECA म्हणजे काय तुम्ही म्हटलं तर बेसिकली इट इज टू स्प्रेड अवेअरनेस इन एव्हरी वॉक ऑफ लाईफ अबाउट द एन्व्हायरमेंट and its impact on people socially, and to try and reduce the carbon footprint. तर तुमच्या ह्या प्रवासाची सुरुवात कशी झाली, कुठून झाली? तुम्हाला फाउंडर म्हणून तर ओळखतातच, पण त्या पलीकडे मिसेस विनीता दाते कोण आहेत हे माझ्या प्रेक्षकांना ऐकायला नक्की आवडेल. ओके, सो माझा जन्म झाला नागपूरला इन 1960, आणि माझे वडील आर्मीत होते, त्यामुळे आमची फॅमिलीसारखी आम्ही हलायचो, पोस्टिंग असायचं. त्यामुळे झांसी, कॅलकटा, मग त्याच्यानंतर बरेली, असे सगळ्या ठिकाणी हिंडलो. सो स्कूल्स दर 2 वर्ष 3 वर्ष स्कूल्स बदलायला लागायचे, आणि घरी आर्मीसारखी शिस्त असायची. सो माझा एक भाऊ आहे, सो आम्ही दोघं अगदी म्हणजे आर्मी डिसिप्लिन घरामध्ये. आणि बाल संस्कार जे आपण म्हणतो ते आईवडिलांकडून जे होतात, तर त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे पहिली गोष्ट खरं बोलायचं, खोटं बिलकुल बोलायचं नाही. आणि आपण जे बाहेर बघतो ना की लोक रिश्वत म्हणजे ब्राईब वगैरे घेतात, सो ते लहानपणापासूनच सांगितलं की घ्यायचं नाही आणि द्यायचं पण नाही. मग मोठ्या किंवा ओल्डर पीपलचा आदर, सर्वांशी व्यवस्थित वागायचं, सर्वत्र म्हणजे अगदी प्रेमाने वागायचं. मग आपले पशु पक्षी किंवा प्राणी, कुठल्याही प्राणीविषयी प्रेम, हे सगळं आय थिंक आईवडिलांनीच सुरू केलं, त्यामुळे ते त्याचे संस्कार झालेले आहेत आपल्यावर. आणि मग ते चालू ठेवलं आहे पुढे. तर ते शाळा तसं इकडे म्हणजे बदललीच, मग शेवटी कॉलेज इथे पुण्याला झालं. आणि मग माझे वडील म्हणजे लवकर गेले, when I was only 19. तर तेव्हा मग ते आईची पेन्शन वगैरे लगेच मिळाली नाही. सो आपला कॉलेजचा अभ्यास आय डीड, आपले PT लीडर्स असतात बघा कॉलेजमध्ये, सो मी ते PT लीडरचं काम केलं. आणि त्यातनं जे काय पैसे यायचे ते आपल्या आप्पा बळवंत चौकात पुस्तकं मिळतात, जे आपण डिपॉझिट दिलं की वर्षाची पुस्तकं देतात, सो तसं घेऊन यायचं, आणि मी तसा गेला अभ्यास. सो आय डीड माय ग्रॅज्युएशन केमिस्ट्रीमध्ये. आणि मग आफ्टर दॅट, बिकॉज वडील नव्हते वगैरे, तर आपल्या इंडियन फॅमिलीजमध्ये कसं असतं की मी कोबॉलचा एक कोर्स केला, आणि मग छोटीशी नोकरी होती, ती काय जास्त द्यायची नाही. सो देन मग ते बघणं वगैरे सुरू झालं. आई म्हणली नाही आता लग्न करायला पाहिजे. तर मला खरं MSc करायचं होतं, टीचिंगचा कोर्स करायचा होता, पण ती म्हणली नाही, लग्न होऊन जाऊ दे, कारण आपल्याकडे पैसे जास्त नाही आहेत. म्हटलं ठीक आहे. सो देन आय गॉट मॅरिड इन 84, आणि सोलापूरला होतो पहिल्यांदा पोस्टिंग. न्यू इंडियामध्ये होते माझे धनंजय, हिज नेम इज. आणि मग तिथून पुण्याला बदली झाली, आणि मग त्यांनी एक परीक्षा दिली, सो त्यांना चान्स मिळाला न्यू इंडियाच्या थ्रू UKला जायचा. सो UKला आम्ही खूप वर्ष होतो, म्हणजे 22 वर्ष होते मी तिथे. पण लहानपणापासूनच म्हणजे आईवडिलांनी सांगितलेलं की आपल्या देशासाठी, ते आर्मीत असल्यामुळे आपल्या देशासाठी प्रेम आणि अशी भावना की काहीतरी करायलाच पाहिजे आपल्या, ते लहानपणापासूनच होतं मनात.
सो एनिवे मग UK ला गेलो, 22 वर्ष तिथे राहिलो आणि मग 10 वर्ष माझ्या यजमानाने इकडे यायला लागलं इंडिया ॲज हेड ऑफ स्विसरी. आणि मी तिथेच होते कारण मुलं शिकत होती. सो मग 10 वर्ष लाईक दॅट वी वर सेपरेटेड. पण ती सवयच आहे कारण आर्मीमध्ये सुद्धा माझे आई वडील एक 12 वर्ष टुगेदर होते. बाकी नॉन फॅमिली स्टेशन असतं, तर तेव्हा नागपूरला असायचं. सो मग तसं मग तिथे होतो आणि तिथे मी मग ग्रॅज्युएशन इथे झालेलं. तिथे पोस्ट ग्रॅज्युएट सर्टिफिकेट ऑफ एज्युकेशन केलं आणि मग त्याच्यानंतर मास्टर्स इन सायन्स एज्युकेशन केलं कारण मला शिकवायचं, आय वॉन्ट टू बी अ टीचर. तर आधी इनिशियली मला वेटनरी सायन्स करायचं होतं, पण तेव्हा 70sमध्ये वगैरे आपले जे वेटनरी डॉक्टर्स असायचे त्यांना गावांमध्ये पाठवायचे आणि मग ते मोठे मोठे ॲनिमल्स गाई म्हशी वगैरे. सो आई वडील म्हणले नाही तू त्याच्यात जाऊ नकोस. सो एनिवे सो तिथे जाऊन मग मी टीचिंग केलं आणि जवळजवळ 14 वर्ष तिथं शिकवलं हायस्कूलमध्ये. आणि मग मुलांचं एकदा त्यांची नोकरी वगैरे सुरू झाल्यावर इकडे परत आले. आणि मी नेव्हर वॉन्टेड टू सेटल देअर कारण नंतर आय थिंक जसं आपण म्हातारपण म्हणजे नॉट म्हातारपण जसं ओल्ड होतं तसं आय थिंक इथे आपल्या भारतातच सर्वात सुंदर देश आहे आपला. कारण आपल्याला कुठेही कोणालाही जाऊन भेटता येतं कधी पण, नातेवाईक पण आहे तिथे आणि एक तर हवामान पण तसं चांगलं आहे. आणि तिथे कारण आम्ही बघितलं की ते जे आपले वयस्कर लोक असतात त्यांना मदत काहीच नसते आणि तिथे नक्कीच राहायचं नव्हतं. सो मग 22 वर्षांनी परत आले. आणि आता कसं भेटले ते विकास पाटील वगैरे ते सांगू का ECAच्या बद्दल? ओके हां. सो ECA हे एन्व्हायरमेंट कॉन्झर्वेशन असोसिएशन हा NGO आहे आणि मी नेहमी कुठेही गेले की कचरा उचलते. सो इथे बाहेरच डिफेन्स लँडमध्ये आणि रस्त्यावर कचरा उचलत होते. तर तेव्हा एक गृहस्थ भेटले आणि ते म्हणले की माझ्या ओळखीचा एक माणूस आहे विकास पाटील म्हणून, तर मी तुमची ओळख करून देते. तर म्हटलं ठीक आहे चालेल. तर मग त्यांची ओळख झाली विकास पाटलांची आणि त्यांचा 2002 ते टाटा मोटर्समध्ये होते आणि ते असे पर्यावरणाचे छोटे मोठे कामं करायचे. आणि पण असा NGOचा फॉर्म झालेला नव्हता. मग 2011मध्ये त्यांनी तो NGO फॉर्म केला मेमध्ये. तेव्हा मी नव्हते कारण मी नोव्हेंबरमध्ये आले, हा मेमध्ये ग्रुप फॉर्म झाला. पण मग नंतर 2012मध्ये आम्ही भेटलो आणि लगेचच म्हणजे त्यांनी मला इन्क्लूड केलं त्यांच्या ह्याच्यामध्ये ट्रस्टी म्हणून वगैरे. आणि आमची दोघांची जोडी अगदी जोरदार होती कारण बेसिकली सगळ्या कामामध्ये एक तर विश्वास होता एकमेकांवर आणि आपण म्हणतो ना कॉम्प्लिमेंटरी टाईप. सो ते मराठीत त्यांचं सुंदर होतं. ही वॉज अ जर्नलिस्ट ॲक्च्युली. सो त्यांचा मराठी म्हणजे अगदी ही वॉज अफ्लुएंट इन इट आणि फ्लुएंट इन इट, नॉट अफ्लुएंट सॉरी, फ्लुएंट इन इट. आणि माझं इंग्लिश. सो काही मराठीत हवं असलं की ते लिहायचे आणि इंग्लिशमध्ये हवं असलं की मी लिहायचे. तर असं करून मग आम्ही तो ऐसे NGOला काय डॉक्युमेंटेशन खूप असतं तर ते, आणि ते सगळे मराठी किंवा इंग्लिश दोन्ही लागतं त्याला. मग ते मिळून आम्ही 12 आणि 13मध्ये सगळे डॉक्युमेंट्स ते तयार करून घेतले. वेळ लागतात खूप. 12A, ATG, मग CSRसाठी जे काय FCRA खूप पेपरवर्क आहे ते केलं. आणि मग त्याच्या पुढे काम सुरू झालं जोरदार कारण त्याच्या आधी काय आपल्याला टॅक्स एक्झम्पशन मिळत नाही. सो मग डोनेशन काही घेताच येत नाही. त्याच्यानंतर मग जरा जोरदार CSRच्या थ्रू काम सुरू झालं. नाहीतर आपलं क्लिनिंग ड्राईव्स किंवा अवेअरनेस ड्राईव्ह शाळांमध्ये चालूच होते. आमच्याकडे जवळजवळ 200+ शाळा आहेत आणि आता तर 9 कॉलेजेस बरोबर MOU आहेत. सो PCCOE, कुणा AISSMS, IIEBM असे पुष्कळ आहेत. DY पाटीलचं 1-2 आहेत. आणि मग ते स्टुडंट्स आपले व्हॉलेंटियर्स होतात म्हणजे अम्बॅसिडर्स होतात बरोबर एन्व्हायरमेंटसाठी. सो आता अजून विचारा तुम्ही म्हणजे मी सांगते कारण आता मीच बोलत बसेन. मग हा जो ECAचा प्रवास आहे त्यात तुम्ही ती लाईफ म्हणजे ECAची लाईफ आणि तुमची पर्सनल लाईफ ती तुम्ही कशी मॅनेज केली? हां. सो आता तुम्ही बघितलंच आहे की आमच्या घरी वयस्कर लोक आहेत आणि घरामध्ये काम पुष्कळ असतं. पण हे स्वयंसेवक आणि व्हॉलंटरी असल्यामुळे जेवढं करता येईल तेवढं करायचं
आणि प्रायोरिटी इज फॅमिली फॉर मी. सो जर काही इम्पॉर्टंट काहीतरी आलं किंवा इथे पाहिजेच घरी, मग आमचे दुसरे ट्रस्टीज किंवा टीम लीडर जे आहेत ते मग मॅनेज पुढे करतात. मॅनेज करतात. मग ही आणि काय लकीली आम्ही टॉप डाऊन अप्रोच ठेवला नाही आहे. सो ते आयडियाज देतात किंवा ते ॲप्लिकेशन्स, आता सपोज सोलर इन्स्टॉलेशन कोणाला हवं आहे तर ते विलेजेसमधून ॲप्लिकेशन्स घेऊन येतात आणि मग त्याच्यावर मग आम्ही करतो. सो दे हॅव आयडियाज ऑल्सो आणि ते आयडियाज आम्ही घेऊन पुढे जातो. जर काही काही प्रोग्राम्स किंवा प्रोजेक्ट्सला पैसे लागत नाहीत, मग ज्याला पैसे लागणार आहेत त्याला मग CSRला अप्लाय करायला लागतं, मग ते माझं काम. सो असं लकीली चेअरपर्सन आहे ते मी आहे सध्या अध्यक्षा, पण वी गॉट ट्रस्टीज, आत्ता आम्ही 8 आहोत सगळे मिळून. आणि मग टीम लीडर्स आहेत. सो त्यातले जवळजवळ 50-60 आहेत. आणि मग एक असं वर्किंग कोर ग्रुप केला आहे. दे आर ऑलवेज देअर विथ अस. मग ती कोर टीम तुम्ही कशी हँडल करता? कोर टीम आम्ही मीटिंग्स घेतो आणि कुठल्याही प्रोग्रामला ग्रुपवर टाकलं की मग जे कोणाला यायचे आहेत आणि ते फ्री आहेत, कारण हे सगळे व्हॉलेंटियर आहेत. सो जवळजवळ आम्ही 7-8 जण तर असतोच. म्हणजे तुम्ही 7-8 जण हे फिक्स असतं, Fix हे असतं. म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आम्ही 7-8 जण हो ते हो असतातच. असतोच. मग नंतर व्हॉलेंटियर्सची गोष्ट येते की ते येतील नाही येतील त्यांच्यावर करेक्ट. या आहे. या मग ही जी ECAची संकल्पना आहे ती तुम्ही हळूहळू 2012 पासून कशी ग्रोथ करत आहात? सो सी, आधी जोपर्यंत CSR नव्हता किंवा डोनेशन नव्हतं तेव्हा मग फ्री जे काय इव्हेंट्स व्हायचे, जसं क्लिनिंग ड्राईव्ह झाली, रिव्हर क्लिनिंग झालं, तेव्हा वेस्ट आम्ही करायचो पण ते रिसायकलरला द्यायचो. आता आमचंच आहे सेंटर PCMCचं आणि आम्ही रन करतो. सो सो अशी अशी हळूहळू वाढत गेली. मग तेव्हा त्याच्यानंतर CSR मिळायला लागलं. मग कुठे सोलर इन्स्टॉलेशन, कुठे रेन वॉटर हार्वेस्टिंगचं काम केलं, तर कुठे प्लांटेशन्स, त्याच्यासाठी पैसे लागतात, झाडं आणायला वगैरे, पाणी घालायला कोणतरी बघायला पाहिजे. मग जिथे टॉयलेट्स नाही आहेत, म्हणजे असं आहे की लोक आम्हाला सांगतात की आम्हाला असं असं पाहिजे, तर मिळेल का करून. सो शाळांमध्ये आता काही काही ZP स्कूल्सला टॉयलेट्स पण नाही आहेत. सो मग तिथे टॉयलेट्स केले आहेत. असं हळूहळू मग सुरू झालं CSRच्या थ्रू. आणि आता तर रिसेंटली म्हणजे आता ते वॉटर ATM वगैरे ते पण आम्ही लावून देतो, कारण ते जे गावकरी असतात त्यांना खूप त्रास होतो. सो तो आता लेटेस्ट आहे मग वॉटर कार्यक्रम. ATM कन्सेप्ट काय आहे? वॉटर ATM म्हणजे काय असतं, गावांमध्ये पाण्याची लाईन असते पण पाणी नेहमी मिळत नाही, तर ते पाणी ट्यूबवेलचं वापरतात. बरं, ट्यूबवेलचं पाणी तुम्ही जर रिपोर्ट बघितला तर काय काय ट्यूबवेलचं खूप हार्ड वॉटर आहे आणि ते प्यायल्यावर खूप वर्ष प्यायलात तर तुमचे स्किनवर रॅश किंवा केस गळतात. मग युरिनरी ब्लॅडरमध्ये स्टोन्स, किडनी स्टोन्स असे खूप आजदे गावांमध्ये आम्हाला लोक भेटली ज्यांना असे प्रॉब्लेम्स आहेत. तर तिथे मग ते त्या ट्यूबवेलवर ते फिल्ट्रेशनचं बसवून आणि मग 2दा फिल्टर होतं, एक चारकोल आहे, सँड फिल्टर आहे, ते सगळं करून मग ते आपण RO तर माहीत आहे ना, तसं रेडिएशननी सुद्धा ते करतात आणि मग पाणी अशा नळाच्या थ्रू येतं. पण ते कम्प्युटरच्या थ्रू काय असतं तिथे, त्यांच्याकडे कार्ड आहेत, जसं आपलं ATMचं कार्ड असतं ना तसं. सो ते त्याच्यावर ₹150 महिन्याचे घालतात आणि ते ग्रामपंचायत बघते. आमचं नुसतं बसवण्याचं काम CSRच्या थ्रू. मग ते ग्रामपंचायत त्यांच्याकडून ते पैसे घेऊन ते कार्डावर त्यांना 20 लिटर पाणी मिळतं रोज ₹5. सो 20 रुपयाला नाही, ₹5 5 20 लिटर रुपयाला पाणी. 20 लिटर पाणी हां, मिळतं आणि दररोज. दररोज म्हणजे त्यांना जर पाहिजे असेल तर त्यांनी तेवढं खर्च करून वापरता येतं. आणि मग नंतर आम्ही 2-3 महिन्यांनी गेलो तर तिथे म्हणजे असं आहे की आपल्याला कधी कधी वाटतं ना, आपलं काम आपण करतोय त्याचा रिवॉर्ड काय, तर तोच रिवॉर्ड आहे की ते गावकरी सगळे धावत येतात आणि ते सांगतात की
आम्हाला आता स्वच्छ पाणी मिळत आहे आणि तुमच्यामुळेच ECA मुळेच होत आहे सगळं. सो ते मग बोलले की मग ऑब्विसली आनंद वाटतो आणि जास्त काम करावंसारखं वाटतं मग त्याच्यामुळे. मग तुम्हाला एक मोटिवेशन त्यांच्या 2 शब्दांनीच करेक्ट, खूप होऊन खूप जातं. हो, मोटिवेशन मिळून जातं. मग माझा प्रश्न असा आहे की CSR काय आहे? हां, सो CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. आणि जे काय कॉर्पोरेट्स आहेत, इंडस्ट्री आहे, तर त्यांना त्यांच्या प्रॉफिटमधून एक काहीतरी पर्सेंटेज सोशल वेलफेअर किंवा सोशली स्पेंड करायला लागतं. सो त्यांचे स्वतःचे फाउंडेशन तरी असतात, नाही तर ते NGOजला जर प्रपोजल झाले तर तसे पैसे देतात. सो काय करायचं, तर मी तुम्हाला ते घाटघरची स्टोरी सांगते की त्यांची ग्रामपंचायतमधून ते सरपंच जे होते त्यांचा फोन आला आणि त्यांनी एक पत्र पण लिहिलं की आमच्याकडे वीज सारखी जाते आणि इथे खूप प्रॉब्लेम येतो. त्यांची घरं जी आहेत ती छोटी आहेत आणि अंधेर असतो आतमध्ये, कारण खिडक्या वगैरे छोट्या आहेत. छप्पर असं ते सिमेंट वगैरे नाही आहे, आपली टपरी आहेत असे त्या टाईपचे आहेत. तर मग ते म्हणले की काय करता येईल, तर मग आम्ही जाऊन बघून आलो. आणि मग घाटघर म्हणजे कुठे माहिती आहे ना, नाणे घाट वगैरे ते लांब आहे तिकडे खूप. ते बघून आल्यावर असं कळलं की ते खरंच तिथे परिस्थिती वाईट आहे. परिस्थिती वाईट आहे. मग तिथे आणि तिथे ट्रायबल एरिया आहे. सो मग तिकडे आम्ही आमचे वेंडर म्हणाले की आपण त्यांना 3 लाईट आणि 1 मोबाईल चार्जिंग पॉईंट असं देऊ शकतो. एक छोटा पॅनल वरती जर बसवला, कारण तो जर मोठा असला तर ते कोलॅप्स होईल त्यांचं छप्पर. सो मग तो छोटाच पॅनल असं तिथे बसवून आपण आपल्याला चालेल. सो मग आम्ही ते एस्टिमेट्स वगैरे काढले आणि कंपनीजला ते पाठवले. आणि मग तर ती त्याच्यासाठी आपली बिटवाईज कंपनी आहे आणि सॉफ्टसेल आहे, त्यांना ते आवडलं. सो मग तसं ते आपलं पैसे देतात त्याच्यासाठी. आणि एक सांगायचं म्हणजे आपल्याला जरा त्यांचे जे वरचे CEO किंवा MD अशांना अप्रोच करायला लागतं आधी. म्हणजे मग ते त्यांच्या CSR टीमशी बोलून हे काम होतं. नाहीतर आपण जर डायरेक्टली CSR टीमशी बोललो तर एखाद वेळेस कधी-कधी ते इग्नोर करतात. सो CSR मिळवणं हे कठीण आहे. हे काही लगेच मिळत नाही. सो आपण जर 10-12 ॲप्लिकेशन्स टाकले तर कुठली तरी एक कंपनी आहे अप्रूव्ह बघेल तरी, असं असतं. सो आपला हा जो NGO आहे ECA, हा याची विशेषता म्हणजे आम्हाला जे काय CSR मिळतं प्रोजेक्टसाठी ते आम्ही सबंध त्या प्रोजेक्टला वापरतो. म्हणजे काहीही ठेवत नाही. आणि जे इन्सिडेंटल एक्सपेन्सेस असतात ते आम्ही स्वतः करतो. हां, मग ह्या CSR वरून एक गोष्ट आठवली मला. सो आम्ही लहानपणी आम्हाला शिकवायचे नेहमी ना की भ्रष्टाचारच्या विरुद्ध नेहमी तुम्ही राहा आणि कोणाचं काही घ्यायचं नाही आणि द्यायचं नाही. तर त्याच्यावरून तसंच आम्ही हा NGO चालवतोय. म्हणजे CSR जो मिळेल तो सगळा आम्ही त्या प्रोजेक्टला वापरतो. आणि तर ती गोष्ट तुम्हाला सांगते अशी, मी 10 वर्षाचे होते आणि आम्ही ट्रेनमधून नेहमीच ट्रॅव्हल करायचो खूप इकडे-तिकडे, पोस्टिंग्स व्हायच्या तेव्हा. तर खिडकीतून बघत होते आणि आपला जो तिकीट कलेक्टर होता तो कोणाला तिकीट द्यायला पैसे घेत होता. तर माझ्या आई, मी आणि भाऊच होतो. लहान होते मी 10 वर्षाची. तर तिला कळलंच नाही. मी गेले बाहेर स्टेशनावर आणि त्या तिकीट कलेक्टरला सांगितलं की असे पैसे घेऊ नका. तर त्यांनी ते पैसे माझ्यासमोर त्या माणसाला परत दिले आणि त्याला सीट तर मिळालीच नाही आणि ती ट्रेन मग मी आत आले आणि सुटली. तर नंतर काय झालं मला माहिती नाही, पण तेवढं मी केलं, मला त्याचा आनंद वाटला की आपण थोडंसं काहीतरी काम केलं देशासाठी. तर असे हे छोटे-छोटे गोष्टी आहेत. मग तसंच कधी खात असलो आपण काही, तर आम्हाला चॉकलेट वगैरे तेव्हा काही नसायचंच किंवा पॉकेट मनीचे हे काही नाहीच म्हणजे. आणि चॉकलेट मे बी आम्ही 10-12 वर्षातनं एकदा खाल्लं असेल. सो एकदा कोणीतरी ते सुद्धा दिलं होतं आणि तेवढ्यात कोणतरी एक अशी मुलगी आली जिला भूक लागलेली होती. आणि सो आम्हाला ती इतकी सवय झालेली होती ना की सर्वांचा आदर करायचा आणि सगळ्यांना मदत करायची. तर ते चॉकलेट सुद्धा तिला दिलं. त्यामुळे म्हणजे ती काय सांगायचंय मला की आपले जे आई वडील जे संस्कार करतात
बाल संस्कार ते खूपच महत्त्वाचे महत्वाचे असतात. असतात. तसंच शाळेमध्ये पण जे आपले शिक्षक शिकवतात हे चांगलं सुंदर शिकवतात, तर ते मुलांना लक्षात राहतं. ग्रुपमध्ये जे सोशल वर्क आपण करतो त्याला लोकांचा किती पर्सेंट प्रतिसाद आहे? ते पॉझिटिव्हली प्रत्येक गोष्ट घेतात, कारण की प्रत्येक जण ती पॉझिटिव्हली घेईल अशातली पण ती गोष्ट नसते. मग त्यातला एक काही अनुभव तुम्ही सांगू हो, शकता का? अनुभव सांगते ना. तर आता आम्ही जेव्हा क्लिनिंग ड्राईव्ह घेतो किंवा आम्ही रस्त्यावर उभं राहतो, म्हणजे कोणी जर कचरा टाकला तर त्यांना पकडायचं किंवा आणि मग PCMCचे लोक त्यांना फाईन करतात. तर आम्ही जेव्हा लोकांना सांगतो की बाबा कचरा टाकू नको, अगदी शांतपणे सांगतो. म्हणजे आरडाओरडा नाही करायचा की का करतोय आपण, आपला देश स्वच्छ ठेवायचा, ही आपलीच जागा आहे. आणि दुसरं आम्ही वापरतो म्हणजे आपण वंदे मातरम वगैरे म्हणतो. सो आपल्या धरतीला आपण मा म्हणून म्हणतो. मग त्याच्यावरच थुंकायचं का, त्याच्यावरच कचरा टाकायचा, आईवर टाकता का, असा प्रश्न विचारतो. मग ते ऐकतात, म्हणजे जनरली लोक ऐकतात. थोडेफार असतात जे म्हणतात तुम्हाला काय करायचंय असं वगैरे म्हणतात, पण ते एक्सप्लेन केलं की मात्र ऐकतात. आणि आम्ही मग असं अजून एक सुरू केलं की जर काही काही असतात ते एकदा टाकतात, सांगितल्यावर परत तोच माणूस येतो, मग आम्ही तो कचरा त्यांच्या घरी घेऊन जातो. तुम्ही घरी घेऊन जाता हां, त्यांच्या आणि त्यांच्या मग मागे आणि त्यांना म्हणतो हे तुमच्या घरातच राहू दे, आम्ही बाहेर टाकायचा नाही बिलकुल कुठेच. ते गाडी आली की गाडीवरच द्यायचा. सो मग असं होतं. आणि अजून एक म्हणजे पण तुम्ही पर्सेंटेज विचारताय तर आय थिंक 90-95% लोक ऐकतातच. अगदी पॉझिटिव्हली कमी घेतात. असतात जे ऐकत नाहीत. आणि आय थिंक हे का अशी सवय का झाली आहे ही कोणालाच कळत नाही. कशामुळे ही सवय झाली आहे की आपल्या घराचं घर स्वच्छ ठेवायचं पण कचरा बाहेर टाकायचा कुठेही. आणि ते आता जे लहान मुलं असतात ना ते सुद्धा आईवडिलांना सांगतात, कारण शाळेत आम्ही शिकवतो ते सगळं. आमच्या सांगितलं जसं 200+ स्कूल्स आहेत, प्रायव्हेट स्कूल्स पण आहेत, आणि आम्ही खूप प्रोग्राम्स घेतो. मुलांना पण इन्क्लूड करतो क्लिनिंग ड्राईव्हमध्ये अवेअरनेससाठी. सो एका ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना 2 गावात, पिंपरी निळक आणि अजून एक चिंचवडला आहे. तर ती शाळेची मुलं घरोघरी जाऊन ॲक्च्युली सांगत होती लोकांना की कचरा टाकू नका इकडे तिकडे, फक्त गाडीवर द्या किंवा असं. सो अशा पद्धतीने मग ते आईवडिलांना सांगतात, पण काही आईवडील ऐकत नाहीत अजून तरी, कारण त्यांना ती सवय झालेली आहे. सवय झालेली तर असते. ती आता माझ्या जन्मात तरी ते बदल येणार आहे की नाही सांगू शकत नाही, पण जन्मभर प्रयत्न चालू राहणार आहे. आणि मी आमच्या सगळ्या व्हॉलंटियर्सला पण सांगितलं की आपण प्रयत्न करत राहायचा. काही काही लोक ऐकतील आणि थोडासा फार तरी बदल होईल. पण आपल्या पुढच्या जनरेशनला आणि पुढच्या पिढींना ॲटलिस्ट स्वच्छ भारत दिसेल एवढीच इच्छा आहे ॲक्च्युली आमची. मग आता जसं आहे की स्वच्छ भारत अभियान जे आहे त्याच्याने कितपत फरक पडला आहे? फरक तर म्हणजे आधी तर कोणी बोलायचंच नाही स्वच्छतेविषयी, पण त्यांनी बोलल्यामुळे म्हणजे आपले गव्हर्मेंटनेच सुरू केल्यामुळे ॲटलिस्ट लोकांचं थोडंफार लक्ष जात आहे. प्लस आता ते कॉम्पिटिशन्स पण ठेवतात ना गावांमध्ये, जसं इंदोर फर्स्ट आलेलं आहे. सो त्याच्यामुळे सुद्धा थोडाफार फरक पडलेला आहे. नाहीतर मग जसं चालू म्हणजे ते काय होतं, लोकांना सवयच होऊन जाते की कचऱ्यातून चालायची, म्हणजे त्यांना कचरा दिसतच नाही. ते इतकी सवय झालेली असते की त्यांना तिथे कचरा पडला हे बिलकुल कळतच नाही. म्हणजे कळलं तरी कोणी उचलायचे हां, एफर्ट्स नाही. घेत नाही. आणि आम्ही काय लोकांना सांगतोय की तुम्ही कचरा जर टाकलाच नाही तर उचलायला लागणारच नाही. सो तेच मुख्य सगळ्यांना सांगतोय की तुम्ही टाकूच नका ना कुठेही बाहेर, मग कोणालाच उचलायला लागणार नाही. मग 2012 मध्ये जेव्हा तुम्ही ECA सुरू केलं तेव्हाचं PCMC आणि आत्ताचं PCMC मध्ये काय फरक आहे? आत्ता खूप फरक आहे, कारण एकतर आपलं पॉप्युलेशन वाढलेलं आहे. सो तेव्हा ज्या जागा अशा रिकाम्या होत्या तिथे भरपूर कचरा असायचा. तर आता जिथे जिथे बंगले किंवा फ्लॅट्स वगैरे झालेले आहेत, ती एरियाज डेव्हलप झालेली आहेत, तिथे जरा स्वच्छता आहे. आता तुम्हाला
ते जे आधी असे मोठे मोठे डस्टबिन दिसायचे बघा, लोक टाकायची आणि सगळ्या बाजूनीच असायचं, ते नाही आहे. आता गाड्या जातात सगळीकडे आणि लोक गाड्यांवरच कचरा देतात जनरली, क्वाईट जास्त पर्सेंटेज. तर तो फरक आहे. आणि अजून एक म्हणजे आम्ही PCMCला 1600च्या वर बिन्स दिलेले आहेत. सो तुम्ही कुठल्याही वॉर्डमध्ये जर गेलात तर तुम्हाला आमची PCMCचे ड्युअल बिन दिसेल. त्याच्यावर ECAचा पण आहे, लोगो आहे आणि ICICAचा. सो त्याच्यामुळे पण फरक पडलेला आहे. आणि ते स्वच्छ सर्वेक्षण जे असतं त्याच्यामुळे ते टीम येते, तर त्यांना ते खूप आवडलं कन्सेप्ट, की असे वेगळे वेगळे ओला कचरा सुका कचऱ्याचं बिन आहे आणि त्याच्यामुळे आपल्याला PCMCला पॉईंट्स मिळाले. सो हे असं चालू आहे आपलं काम. आणि आय थिंक स्वच्छता नक्कीच जास्त झालेली आहे, पण आपलं पॉप्युलेशन एवढं झालं आहे की ते बाहेरची लोक जी येतात ते कचरा इकडे तिकडे टाकतात, कारण त्यांना अजूनही कल्पना आलेली नाही आहे. आता तुम्ही बघितलं, जर आपलं गाव असेल तर आपण आपलं गाव स्वच्छ ठेवतो, पण बाहेरच्या लोकांना काहीच त्याची किंमत नसते. तर आता तोच प्रश्न आहे की ही जी लोक येतात त्यांना कसं आपण शिकवायचं. आणि त्याच्यासाठी मग आम्ही आता बस्तींमध्ये वगैरे जायला लागलो आहे आणि तिकडे पण लोकांना समजावून सांगतो. आपल्याकडे पुण्यालाच बिहारचे, UPचे खूप आलेले आहेत, कामगार आलेले आहेत. आणि मग येणारच, म्हणजे इथे काम असलं तर ते येणारच. पण त्यांना आपण थोडीशी जर शिस्त लावली किंवा त्यांना समजावून सांगितलं तर आय थिंक आपलं पुणं खरंच स्वच्छ होईल. मोस्टली PCMC खूप स्वच्छ होईल. PCMC तर होईलच. हां, कारण PCMCचा प्रयत्न पण खूप जोरदार चालू आहे. हो, म्हणजे ECA बऱ्याच प्रमाणात डेव्हलपमेंट करतंय. तर ECAचं पुढचं टार्गेट काय आहे किंवा पुढची नवीन ॲक्टिव्हिटी काय आहे ECA? हां, सो ECAची असं आहे की आम्हाला जनजागृती करून पुणं प्रदूषणमुक्त करायचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी प्रयत्न चालू आहे. आणि अजून एक म्हणजे आपल्या गावांमधून कचरा उचलला जात नाही. सो तो एक मोठा प्रोजेक्ट आहे, जिथे आम्ही म्हणतोय की एक 10-12 गावांना मिळून एक गॅसिफिकेशन प्लांट बसवायचं. म्हणजे ते त्या गावांमधून कचरा आणणार आणि तिथे तो जाळून ते चारकोल, म्हणजे काहीच राहत नाही त्याचं. सो असा प्रोजेक्ट आता अपकमिंग प्रोजेक्ट आहे. आणि त्याच्यासाठी जर CSR मिळाला तर मग तो आम्ही पुढे घेऊन जाणार आहे. आणि एका ठिकाणी जर तो व्यवस्थित झाला तर मग तो बऱ्याचशा गावांमध्ये महाराष्ट्रामध्ये रेप्लिकेट करणार आहोत. आणि जसं तुम्ही बोललात की तुम्ही रिकम्पोस्टिंगचं स्वतःचं एक जागा घेऊन तुम्ही रिकम्पोस्टिंग करताय, तर तो प्रोजेक्ट काय आहे? सर, रिकम्पोस्टिंग असं नाही, ते आम्ही शाळेंना खड्डे वगैरे करून दिले होते की तुमचं जे काय निघतं वेस्ट ते तुम्ही कंपोस्ट करा. आणि आपल्या PCMC मोशीमध्ये ऑलरेडी ते कंपोस्ट करतायत आणि वेस्ट टू एनर्जी प्रोजेक्ट पण चांगला चालू आहे. आम्ही काय सुरू केलं आहे की आम्ही E-वेस्ट कलेक्शन सुरू केलं आहे. म्हणजे E-वेस्ट म्हणजे कुठलीही इलेक्ट्रॉनिक वेस्ट जी असते, जी आम्ही E-वेस्ट ड्राईव्स घेतो आणि त्याच्यामधून सोसायटीकडून किंवा शाळेतून, कॉलेजकडून जे काही E-वेस्ट मिळतं ते डिसमेंटल करतो. भोसरीला आहे ते PCMC E-वेस्ट सेंटर. आणि मग ते त्यातले जे धातू असतात, लाईक हेवी मेटल किंवा सोनं, चांदी, हे मग काढलं जातं पुढे. म्हणजे काय होतं की रिकव्हरी ऑफ मेटल्स ते पण होतं. सो ते सध्या सुरू केलं आहे. त्याची जनजागृती चालू आहे. कारण आपण काय करतो घरी, आपल्या घरी पण असतं बा, ड्रॉवरमध्ये काहीतरी ठेवून देतो. वायर्स असतात, कुठे जुना मोबाईल, कुठे काहीतरी रिमोट असतो. तर ते लोकांना सांगतो की ते ठेवू नका, ते चांगलं नाही, ते हॅझर्डस आहे आणि ते द्या बाहेर, आम्हाला द्या. किंवा रिसायकलिंग प्रॉपर मेथडनी व्हायला पाहिजे. भंगारवाल्यांना देऊ नका, कारण त्यांची ती प्रॉपर मेथड नसते, सायंटिफिक मेथड. सो आम्ही हे का सुरू केलं, कारण आम्ही एकदा कुडाळवाडीत गेलो
आणि तिकडे तुम्ही गेला अजून सुद्धा होतंय थोडंफार की असा हिरवा धूर दिसतो, पिवळा धूर दिसतो. दॅट इज बिकॉज दे आर बर्निंग प्लास्टिक आणि अदर मटेरियल्स. कारण ते वायर जे असते ते वायरचं प्लास्टिक काढून ते कॉपर काढायला खूप वेळ लागतो. तर ते काय करतात, ते बर्न इट, ते सगळं जळतंय आणि ते कॉपर मिळतं. सो ते आम्हाला थांबवायचं आहे बिकॉज ते कळत नाही लोकांना, पण त्याची जी केमिकल्स निघतात हवामध्ये, प्रदूषण, ते आपल्याला खूपच धोकादायक आहे. म्हणजे स्किनला ते कॅन्सर होतो, लंग. मग तसंच आपले जे म्हणजे कॉग्निटिव्ह स्किल्स म्हणतात ना, ते सुद्धा कमी होतात. आणि म्हणजे मुलं होण्याची शक्यता पण कधी कधी कमी होऊ शकते त्याच्यामुळे, हे सगळे इन्हेलेशन करून आणि प्रदूषणमुळे. सो ते आम्हाला ई वेस्ट बिलकुल आम्ही सगळ्यांना सांगतो की तुम्ही भंगारवाल्यांना किंवा इकडे तिकडे देऊ नका. रजिस्टर्ड MPCB कडून जे लोक आहेत त्यांनाच द्या, किंवा PCMC मध्ये आम्ही आहोत, PCMCचंच आहे सेंटर, तिथे द्या. म्हणजे मग असं प्रदूषण होणार नाही. मग एक तुम्ही ग्रुप हँडल करता जो खूप सोशली ॲक्टिव्ह आहे, पण त्यात असे काही मोमेंट्स येतात ज्यात एक रिस्क घ्यावी लागते तुम्हाला, किंवा तुम्ही डाऊट घेता की ही गोष्ट होईल का आपल्याकडून, मग तेव्हा ती तुम्ही ओव्हरकम कशी करता? सो असं असतं की आपण त्याचा स्टडी इतका करतो की म्हणजे कुठल्याही गावाला जर काही हवं असेल तर आम्ही तिकडे जाऊन बघून येतो एकदा, पहिली गोष्ट. मग तिथे वेंडर जाऊन ते एस्टिमेट्स वगैरे देतात. आणि आमचे वेंडर्स आता असे मिळालेत, खूप वर्षांपासून आहेत, आम्ही म्हणजे चेंज नाही करत. त्यामुळे आम्हाला माहीत आहे की ते काम होईलच. त्यांना पैसे दिले तेवढे, जे काय त्यांचं असतं एस्टिमेट, की ते काम व्यवस्थित अगदी होईल. आणि आम्ही बाहेरच्या लोकांना बोलवून असं रँडम चेक करतो. त्यामुळे क्रिटिकली ते बघतात आणि ते काम नीट झालंय की नाही ते आम्हाला कळतं. सो असा प्रश्न जनरली येतच नाही. आणि मी तेच प्रोजेक्ट्स घेतो जे सक्सेसफुल होतील, तिथे आम्हाला यश मिळेल. आणि जर असं वाटलं की होणार, एखादा प्रोजेक्ट असा आहे की सपोज मी आता तुम्हाला सांगते ना, आता घाटघरलाच तिथे आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही एक असं छोटंसं असं तळं टाईप करा. बरं, मग तिथे जाऊन जेव्हा बघितलं की ते लोकांना ते नको होतं. सो आता आपण जर तो प्रोजेक्ट घेतला आणि त्या लोकांना नको आहे तिथे तळं, तर मग ते होणारच नाही, सक्सेसफुल होणार नाही. तर मग त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय करता येईल तिथे लोकांना पाणी द्यायला, मग तसं करायचं. सो आम्ही बघतो की काय प्रश्न काय आहे आणि त्याला उत्तरं कशी देता येतील, आणि त्यातलं मग बेस्ट सिलेक्ट करायचं. लोकांना तिथे बोलावून त्यांच्याशी बोलून मगच कुठलाही प्रोजेक्ट होतो. आपणच करायला गेलो तर कधीच काही होणार नाही. सो ते लोकल्स आहेत त्यांना मिळूनच हे सगळं करायला लागतं आणि मग ते सक्सेसफुलच होतं. काही प्रॉब्लेम येत नाही, कारण त्यांना पण हवं असतं. आणि अजून एक म्हणजे CSR तर आपण CSRनी देतोय काहीतरी, पण अकाउंटेबिलिटी लागते. सो त्या लोकांकडून पण थोडंसं काहीतरी जे काय ते घ्यायचं. सपोज आम्ही सोलर कुकर दिले सगळ्यांना आणि दिलेत 2-3 गावांना, सगळ्यांना सोलर कुकर दिलेत. तर आम्ही काय करतो, त्याची किंमत जर 6,000 8,000 जे काय आहे, तर आम्ही त्यांच्याकडून मे बी ₹500 घेऊ घरघराकडून. म्हणजे ते अकाउंटेबिलिटी राहते की आपण काहीतरी दिलंय, त्यामुळे आपण ते नीट वापरायला पाहिजे. सो असं केलं की मग म्हणजे त्यांचंही त्याच्यात राहतं काहीतरी ना, मग ते व्यवस्थित वापरतात. ते मग तुम्ही, जसं मला जितकं माहिती आहे की तुम्ही स्कूल्सना लॅपटॉप्स वगैरे देतात, हां. ते स्वतःहून तुम्हाला अप्रोच करतात की तुम्ही पाहणी करता की तिथे ह्याची कमी आहे, ह्या स्कूलमध्ये प्रोजेक्टर लागला पाहिजे किंवा सायन्स लॅब कम्प्युटर लॅब ओपन झाली पाहिजे, तर तुम्ही ते बघता की तुम्हाला कोण इन्फॉर्मेशन देतं की ते स्वतः अप्रोच करतात? सो आता गावात म्हणजे सिटीमध्ये तर सगळ्यांत म्युन्सिपल कॉर्पोरेशनच देते. तरी आम्ही PCMCच्या जवळजवळ 300 लॅपटॉप्स दिलेले आहेत सगळ्या म्युन्सिपल स्कूल PCMCला. आणि टोटल 1000 दिलेले आहेत. ते कुठे गेले आहेत, तर ते ZPच्या शाळेंमध्ये, गावांमध्ये.
जिथे काहीच नाही आहे. म्हणजे त्यांना ॲडमिन करायला सुद्धा कुठेतरी जाऊन ते कम्प्युटरवर वापरून मुलांचे आपण हे देतो ना, कुठे स्कॉलरशिपसाठी वगैरे नावं देतो, ते कुठेतरी जाऊन करायला लागतं. तर तिथे आम्हाला कळलं की हे जर लॅपटॉप मिळाला तर ती मुलं स्कॉलरशिपचे एक्झाम्स देतील किंवा ते ICT असतं ना, ते कोर्स करून पास होतील. आणि मग आम्ही 1-2 शाळेंमध्ये अशा भागडीला एक कम्प्युटर लॅब उघडली आहे, तर तिकडे त्यांचे 8 मुलं आता पास झालेत फर्स्ट टाइम हे ICTची एक्झाम. आणि म्हणजे मुलांना पण खूप इंटरेस्ट आणि त्यांना शिकवता येतं ना, कारण आपल्याकडे हे प्रोग्राम्स खूप आहेत शिकवायचे, पण साधनं पाहिजेत. आणि नुसतं त्यांना जर एखादं प्रोजेक्टर किंवा असं लावून दिलं, पण जर लॅपटॉपच नसेल वापरायला तर मग काहीच होत नाही. उपयोग होत नाही. सो अशा, आणि मग ते शाळा पण अप्लाय करतात आणि आमची लोक सुद्धा जाऊन बघून येतात काय काय इश्यूज आहेत, काय प्रॉब्लेम आहेत. तर ते आता असं झालंय की आमचं नाव की ते शाळा आम्हाला अशी पत्र धाडतात की आम्हाला हे हवंय, हे हवंय, इथे पाणीचं फिल्टर हवंय शाळेमध्ये, किंवा बाथरूम, मुलींची बाथरूम हवी आहे, असंच असे बरेचसे पत्र येतात. मग त्याच्यातून आम्ही सिलेक्ट करतो जे सिलेक्ट करता येईल आम्हाला ते, आणि जे बेसिक नेसेसिटी आहे ती तरी मुलांना हवी, म्हणून मग ती तसं तुम्ही सिलेक्ट पूर्ण करतो. करता. हां. पण 2024 म्हटलं जाते की खूप डेव्हलप्ड आहे इंडिया. काही आहेत का असे पार्ट्स की जे खरंच अजून डेव्हलप नाहीये? नाही, डेव्हलप्ड आहेत. आता तुम्हाला सांगते ना, सगळ्या गावांमध्ये वीज आहे. बरोबर. मग का त्रास होतो? त्यांच्याकडे विजेचं बिल द्यायला पैसे नाही आहेत. ओके. ठीक आहे ना, त्यामुळे मग ते वापरत नाहीत. मग मग काय करायचं? मग सोलर वापरलं की त्यांना ते पैसे द्यायला लागत नाहीत. तसे ते लोकांकडेच नाही, शाळेंनाच नाही आहेत पैसे. म्हणजे शाळेचे जे येतं ना, त्यांना जे पैसे येतात ग्रामपंचायतकडून किंवा काय, ते इलेक्ट्रिसिटी बिलसाठी काहीच मिळत नाही. मग ते कुठून देणार? मग ते आमचे जे अध्यक्ष असतात शाळेचे, ते म्हणतात, अहो आम्हाला एवढं 30,000चं बिल झालंय आता, आणि त्यांनी आमची वीजच कापली. म्हणजे आता उन्हाळा बघा किती आहे, त्यांच्याकडे फॅन नाही. बरं, ते खोल्या त्यांच्या अंधेरात असतात, लाईट लागतो, लाईट नाही. ते लॅपटॉप किंवा एखादं कम्प्युटर असलं ऑफिसचं तेही वापरता येत नाही. बरोबर. सो मग ते अप्लाय करतात की आम्हाला सोलर. आणि आता असं झालंय की त्यांना सगळ्यांना माहिती आहे की आम्ही सोलर इन्स्टॉलेशन करतोय ऑफ ग्रीड किंवा ऑन ग्रीड. त्यामुळे ते आत्ता म्हणजे आमच्याकडे ऑलरेडी 35-40 सोलर इन्स्टॉलेशनचे ॲप्लिकेशन आलेले आहेत गावांकडून. म्हणजे नगरचे 10 आहेत, नगर त्या बाजूला मावळचे आलेले आहेत, मुळशीकडून आलेले आहेत. तर आता ते प्रपोजल वगैरे कंपनीला दिलं आहे. आता जे कोण घेतील तसे त्याप्रमाणे आमचं काम सुरू होईल. आणि आय थिंक ही बेसिक नीड आहे, तर ही तरी शाळांना पाहिजेच. सो तुम्ही जे म्हणताय ते हो, डेव्हलपमेंट झाली आहे सगळ्यांकडे. मला गॅस आहेत, बरेचशा लोकांकडे विलेजेसमध्ये गॅस आहेत. परत ते दुसरा रिफिल गॅस घ्यायला पैसे नाही आहेत. सो ते काय करतात, कोणी आलं तर फक्त चहा करतात त्याच्यावर म्हणजे कमी वापरायचा. हां, असं आम्ही ते बघितलं आहे ॲक्च्युली. नाही तर ते चूल वापरतात. म्हणून मग आम्ही त्या शेळकेवाडीला, पिंपरोलीला आणि घाटघरला पण सोलर कुकर दिले. तर का आता कसं ते लक्षात आलं की आम्ही जेव्हा तिथे फिरत होतो तेव्हा 2-3 अशा वयस्कर आजी उभ्या होत्या. तर आम्ही बोलतो सगळ्यांशी जाऊन. तर त्या म्हटलं, काय म्हणते ते, काय आहे? तर म्हणजे आम्ही जातो हे आणायला, वूड आणायला किंवा जे काय आणायला जातात ते लाकडं गोळा करतो, आणि बिबटे असतात. तर आम्हाला फार भीती वाटते. आणि तर तुम्हाला काही करता येईल का? तर मग म्हणून मग तिथे आम्ही सोलर कुकर दिले. तर असे ते बोलतात, आणि मग त्याच्यावरून मग काय आपल्याला जर काही तुम्हाला एक करता आयडिया आलं. येते. हां. आणि हे पर्यावरणाचंच आहे ना, म्हणजे तुम्ही जर सोलर कुकर वापरला तर ऑफकोर्स तुम्ही गॅस कमी वापराल, फॉसिल फ्युअल्स वगैरे सगळं कमी होणार, कार्बन फूटप्रिंट तेवढंच वाढेल. तर फक्त मदत जेवढी करता येईल तेवढी करतो. सो लोक पण आम्हाला सांगतात, विचारतात. प्रॉब्लेम कधी कधी नाही होत सॉल्व, पण आम्ही ट्राय करतो.
CSR मिळालं की लगेच ते होऊन जातं, पण विसरत नाही. सो आम्ही नेहमी त्या लोकांना सांगतो, आम्ही तुम्हाला विसरणार नाही, पैसे आले की काम करून देऊ. आम्ही काम करून देऊ. म्हणजे एक आश्वासन द्यावं लागतं त्यांना की आम्ही तुमचं काम करून देऊ, काही काळजी करू नका. हो. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचं एक पीस ऑफ ॲडवाईस कोणतं? आणि तुमच्या या यशाचा मागे एक गुरु असतो, आपण म्हणतो की एक गुरु असतोच आपल्या मागे, तर ते कोण होते? ओके. सो एक तर सांगते की सगळ्यांना मी काय सांगेन की तुम्ही काम करा आणि पैसे मिळवा आणि तसंच पुढे यश येईल हळूहळू. असं नाही की लगेच तुम्हाला खूप यश येईल, हळूहळू येतं, पण सगळ्यांना येतं. ते आपल्या गीतेमध्ये म्हणतो ना आपण की फळासाठी तुम्ही वाट बघत बसू नका, तुम्ही करत राहा. आणि जसं आपलं भाग्य असेल, भविष्य काय असेल, आणि तसं हळूहळू तुम्हाला यश मिळत राहील. तर तेच म्हणते मी. आणि अजून एक म्हणजे असं की सगळ्यांविषयी प्रेम पाहिजे, सगळ्यांवर विश्वास ठेवा. आहेत लोक आहेत जी तुम्हाला गुंडाळतील किंवा काहीतरी करतील, पण आधी विश्वास ठेवा आणि मग बघा कसं होतंय. म्हणजे ते लोक सुद्धा आपल्याला रिस्पॉन्ड करतात तसंच. आणि गुरु म्हणजे असा गुरु असा कोण नाही, पण मी म्हणते की अनुभव, आपले जे अनुभव असतात तेच आपल्याला शिकवतात खूप. आणि आपलं जे निरीक्षण असतं म्हणजे ऑब्झर्वेशन म्हणतो ना, असं आपण मला तरी असं वाटतं, म्हणजे माझे वडील आय थिंक तसेच होते की कुठेही असलो ग्रुपमध्ये किंवा कशामध्ये तर ऑब्झर्व करा. लोकांना ऑब्झर्व करून खूप आपण शिकतो त्यांच्याकडून, आणि ते आणि आपले जे एक्सपिरियन्स असतात त्याच्यामुळेच आय थिंक आपलं बेसिक नेचर त्याच्यामुळेच होतं, आणि आपण कसं वागतोय आणि पुढे कसं होईल ते त्याच्यामुळे होतं. आणि अजून एक म्हणजे मी लहानपणापासून नेहमी गीतेचे चिन्मयानंद मिशन वगैरे जे आहे त्यांचे क्लासला वगैरे जायचे, तर त्याचा पण प्रभाव पुष्कळ झालेला आहे. सो असा एक असा गुरु नाही आहे, पण नक्कीच आपलं जे सनातन धर्म किंवा आपल्या भगवद्गीता किंवा हे जे काय आहे ते शिकवतात, त्याच्यात काहीतरी असं एक छान आणि सुंदरच आहे. कल्पनाच ती सुंदर आहे आणि ती आय थिंक आपण स्वीकारली पाहिजे. तुम्हाला म्हणजे एक असं सांगते तुम्हाला, म्हणजे आपण कसं म्हणतो ना, काही काही लोकांना बघितलं की आपल्याला वाटतं की नको, ह्या माणसाशी बोलायला नको. पण मग तेव्हा ते आपल्या हे गीतेमध्ये त्या सांगितलेलं आहे की सगळ्यांमध्ये देव आहे आणि सगळ्यांचे आत्मा जे आहेत ते त्या देवाचेच तुकडे आहेत. तर तसं जर बघितलं आपण लोकांकडे तर द्वेष येतच नाही कोणाविषयी, कारण आपल्याला वाटतं की त्याच्यामधला देवच आहे. त्याचं जे मन आहे ते जाऊ दे, पण आपण त्याच्यामधला देवच बघूया. सो हे जी कल्पना आहे ह्याच्यामुळे मग लोकांशी कसं आपण वागतो त्याच्यावर खूप फरक पडतो. मग ECA ग्रुप यशाची मोजमाप कशी करते? तर आता हे जर रेन वॉटर हार्वेस्टिंग बघितलं तर 52 स्कूलवर केलेलं आहे. तर आणि त्याची कॅल्क्युलेशन असतात. तर आम्हाला आता माहिती आहे की जवळजवळ 1.5 to 2 करोड लिटर वॉटर रिचार्ज होत आहे, म्हणजे भूजळ खाली जात आहे. सो ते एक कळतं आपल्याला. किंवा आता सोलर इन्स्टॉलेशन्स केले आहेत, सो 20 इकडे 20 शाळांवर केले आहेत, किंवा लोकांना दिलेले आहेत, सो ते तर कळतंच लगेच. आणि बाकीचे लोकांचा जे आनंद असतो किंवा लोकांना जे असं वाटतं की आपल्याला आता हे मिळालं आहे, बेसिक नीड जी असते ती, तर त्याला तर काय मोजता येतच नाही. पण आपण कधीही त्या गावात गेलो तर ती लोकं येऊन आपल्याला सांगतात, ते चहाला बोलवतात, जेवायला या, असं सगळं चालू असतं. त्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला कळतं की कितपत आपला आपण जे काय देतोय आणि काम करतोय त्याचा प्रभाव किती होतोय ते लगेच दिसून येतं. मग व्हॉलेंटियर्स मोटिवेट कसे राहतात काम ते करण्यासाठी? आय थिंक ते पहिल्यापासूनच त्यांना पर्यावरणासाठी काहीतरी करायचं आहे, म्हणजे तीच लोक असे कम्प्लीट अगदी मोटिवेशन राहणार. आणि आम्ही जेव्हा टीम मीटिंग्स घेतो किंवा आपले प्रोग्राम्स असतात आणि ते बघतात ना गावाकडे जाऊन लोक कसे, त्यांचे विचार आणि लोकांमध्ये बदल काय होतो आपण त्यांना एवढंसं काही दिलं तर, आय थिंक तेच इन्स्पिरेशन आणि मोटिवेशन होतं त्यांच्यासाठी.
मग 2024 मध्ये ECA ग्रुप काय नवीन प्रोजेक्ट्स करणार आहे आणि कुठल्या लेवलला असणार आहे ECA? सो आता 2024ला आम्हाला ते जसं सांगितलं तसं गॅसिफिकेशनचा प्रोजेक्ट करायचा आहे आणि ते जवळजवळ 2 करोडचं आहे एका गावासाठी आणि म्हणजे ते 10-12 गावं त्यांचा कचरा गोळा होईल. सो ते एक आहे आणि ते मग रेप्लिकेट करायचं आहे. दुसरं म्हणजे आमचे ई वेस्टचं जे सेंटर आहे तिथे आम्ही कॉलेजची मुलं ऑलरेडी येतात सेशनसाठी आणि तिथे आम्हाला असं एक हॉबी सेंटर सुरू करायचं आहे. म्हणजे ते ई वेस्ट वापरून त्याच्यातून काही खेळणी किंवा रोबॉट्स किंवा असे आर्ट मटेरियल असं त्यांना करता येईल. कारण ऑलरेडी ITIची मुलं येतात तिथे आणि जे काय त्यांच्या प्रोजेक्टसाठी लागेल ते काय काय घेऊन जातात. ते तर आम्हालाही कळत नाही काय, पण ते त्यांना कळतं, ते घेऊन जातात ते. किंवा इंजिनिअरिंगची मुलं येतात आणि ते तिकडे येऊन ते छोटे छोटे पार्ट्स वगैरे ते आपल्याला काय कळतही नाही, सेमीकंडक्टर काय असतं ते ते म्हणतात हे घेऊन जाऊ का? म्हणलं हो बाबा घेऊन जा, तुमचं प्रोजेक्ट चांगलं होऊ दे. सो असं तिथे चालू आहे ऑलरेडी, पण ते आणि अजूनही आम्हाला तिथे काम करून म्हणजे जास्तीत जास्त कॉलेजेस तिकडे बोलावून त्यांना ते दाखवायचं आहे. म्हणजे त्याचा प्रचार होईल. ई वेस्ट कसं त्याचं धोका आहे ते लोकांना माहीत नाही आहे. ते पसरायला पाहिजे सगळीकडे, म्हणजे मग प्रॉब्लेम प्रदूषणाचा बराचसा सुटेल. सो ते दुसरं आहे. आणि मेन ते स्वच्छतेचं तर चालूच आहे. सो थोडासा तरी अजून जर फरक झाला, आता आपण आय थिंक 5th का काहीतरी आलेलो आहे. Fifth आली हां, PCMC. तर PCMC जर एक 5th आली. दुसरा नंबर ट्राय करतोय आला तर बरं होईल. सो नक्की. आम्ही ते कमिशनर यांच्याशी पण बोललो आणि त्यांना सांगितलं की आम्ही आमच्याकडून तर ट्राय करतोय. आणि ते खूप मदत करतात मात्र. आम्ही जिथेही कचरा उचलतो आणि लोकल्सला घेतो बरोबर. तर जसं मी सांगते ना, ते लोकल नाही आहेत जे टाकतायत, ते बाहेरून गाडीवरून जे जातात ना ते फेकतात. सो तो फरक पडलाय. आणि तर ते त्यांना सांगितलं आम्ही की आम्ही ट्राय करतो आणि तुम्ही पण आम्हाला मदत करा. सो तसे ते दर वॉर्डमधून आम्ही जेव्हा क्लिनलीनेस ड्राईव्ह घेतो त्यांची लोक येतात मदतीला आणि मग गाड्या बिड्या देतात भरायला कचरा. सो असं एकत्र काम केलं तरच ते होणार आहे. आणि म्हणजे सगळ्यांना घ्यायचं आहे बरोबर, नुसतंच असं एकच टाईपचा ग्रुप असं नाही. सो आता हे जे कामगार असतात त्यांना बिचाऱ्यांना सुट्टी कधीच नसते. सो ते व्हॉलंटियर काय करणार, त्यांना खायलाच मिळत नाही, कधी कधी कमी असतं. बट त्यांना सुद्धा जर आपण सांगितलं ना तर ते सुद्धा इन होतात ग्रुपमध्ये. जॉईन होतात. मग ECA ग्रुप एक्सपॅन्ड करायचे काय विजन्स आहेत तुमचे? ECA ग्रुप एक्सपॅन्ड म्हणजे व्हॉलंटियर्स आहेतच आमचे, खूप आहेत. म्हणजे लाखाच्या वर ते स्टुडंट्सच असतात भरपूर. पण काय असतं की ते इव्हेंट्स तसे व्यवस्थित घ्यायला पाहिजेत, म्हणजे त्यांना वेळ पाहिजे. आता स्टुडंट म्हटल्यावर त्यांच्या परीक्षा असतात, सगळं असतं. बरं, काम करणारी लोक म्हटली की त्यांना फक्त शनिवार किंवा रविवार, बट तो सुद्धा फॅमिलीला द्यायला लागतो. ऑब्व्हियसली फॅमिली इम्पॉर्टंट आहे. सो आम्ही असं कधीच म्हणत नाही की त्यांना सोडून तुम्ही येऊन इकडे काम करा किंवा असं काही नाही. केव्हा वेळ मिळेल तेव्हा या. सो आम्हाला व्हॉलेंटियर्स तर करायचेच आहेत जास्त, पण त्याच्याऐवजी आय थिंक काम जास्त करायचं आहे. सो फॉर एक्झाम्पल जर ड्राईव्स तुमचे महिन्यातून 2 होत असतील तर 4 करायचे आहेत. आणि आम्ही आमच्या टीम लिडर्सला सांगतोय की तुम्हीच जागा शोधा आणि तुम्हीच मग त्या लोकांना इन्व्हॉल्व करून ते शिकवा, मगच ते होणार आहे. जसं आता पुणे स्टेशनवर पण आम्ही बीन्स दिले आहेत. आमचे बीन्स आहेत तिथे 100. सो आम्ही मग 2 दिवस तिथे स्टेशनावर उभं होतो दर प्लॅटफॉर्मवर. आणि मग म्हणजे ट्रेन आली की लोकांना सांगायचं की तुमचे जे काय बाटल्या भेटल्या आहेत ते बाबा डस्टबिनमध्ये टाका असं. आणि ते आता ट्रेन्समध्ये सुद्धा बिन्स आहेत, तर तिथे सुद्धा. आणि सांगायला पाहिजे, तेच आहे आमचं की लोकांना की तुम्ही पण प्रोॲक्टिव्ह व्हा आणि सांगा लोकांना. कुठे चूक दिसली की सांगा, चुपचाप बसू नका. तोच एक मुख्य निरोप आहे. मग तिथेच आपण लॅक करतो असं हो, तुम्हाला वाटतंय? अगदी. कम्युनिकेशन लॅक होतंय. नाही, ते बोलतच नाहीत ना लोक, लक्षच देत नाहीत. कोणीतरी काहीतरी कागद खाली टाकला की ते बोलणार नाहीत की टाकू नका बाबा, आपला देश आहे, आपल्या सर्वांचाच आहे.
असं सांगत नाही, ते इग्नोर करतात, कारण त्यांना वाटतं ते लोक काहीतरी बोलतील. पण असं नाही होत. तर तुम्ही सगळ्यांनीच जर मिळून असं सांगितलं लोकांना, ते रिव्होल्युशन टाईप व्हायला पाहिजे, नाहीतर नाही होणार आहे, घडणार नाही आहे. सो तेच आहे मुख्य. Okay, so thank you very much for inviting me to the Inspired Story, and I'll tell you all about ECA. So you can ask me any question and I'll answer it for you. Thank you once so again. much.